नमस्कार मित्रमंडळी, सगळे मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. बागडतोय, कामानिमित्त फिरतोय. आता आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. पालीपासून साखरप्यापर्यंत. पालीपर्यंतचं काम आपण मागच्या भागामध्ये बघितलं. ज्यांनी पाहिलेला नसेल व्हिडिओ त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. हातखंबा ते पाली याचा एक आढावा आपण घेतला होता. आणि आता आपण पालीतनं पुढे निघालोय. पाली साखरपा हा जो पॅच आहे त्याच्यामध्ये मागच्याही भागात मी सांगितलं बऱ्यापैकी कामं आटपलेली आहेत. फार राहिलेलं नाही आता काय काम. आणि मधले मधले पॅच जरासे जे आहेत ते कामं चालू आहेत. पण ह्या एक 6 महिन्यात पाली साखरपा पूर्ण रस्ता आपल्याला व्यवस्थित झालेला दिसेल. आणि आपला हा कोकण विभाग जो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, कोकण विभागामध्ये अडथळे भरपूर होते तरीसुद्धा आपली कामं खूप फास्ट चालली. तुलनेने घाटावरच्या घाट सेक्शनमध्ये कामं जरा स्लो आहेत असं ऐकलं. पण आपल्या कोकण विभागाची कामं खूप फास्ट झाली आहेत. तर पालीपासून आता पुढे आपण आल्यानंतर इवन जर तुम्ही मध्ये डिवायडरला लक्ष टाकलं तर झाडं पण लावायला सुरुवात झाली. म्हणजे लावून झालेत ऑलरेडी. संकेश्वरी आणि बिट्टी या काही ठिकाणी त्याला आपण बिटकी म्हणतो, ती झाडं जास्त दिसत आहेत. संकेश्वरी तर अजून मला इकडे नाही दिसली. बिटकीची झाडं जास्त आहेत. फक्त एक आहे की पलीकडची बाजू अजून सुरू नाही केली आहे. हा ते आपल्याला कदाचित पुढे गेल्यावर कळेल. त्यामुळे एकच बाजू चालू आहे. 2 लेन्स आपल्याला मिळत आहेत. पण रस्ता मात्र झालेला आहे. तर पुढे आपण बघूया. पुढचे अपडेट्स तुम्हाला देतो पुढे गेल्यावर. विशेषतः नाणीचा जो पोर्शन आहे तिथे पुलाचं काम आहे ते ह्या व्हिडिओत आपण बघू शकतो. आता काय झालंय नेमकं इथे बघा. उजव्या बाजूचा पोर्शन जो आहे हा झालेला होता पण तो मध्यंतरी खचला. त्याच्यामुळे ते काम परत करायला घेतलेलं आहे. नाहीतर अगदी खूप महिन्यांपूर्वी त्या रोडनी पण मी गेलोय. तो भाग चालू होता. पण आता तो रस्त्याचं काम परत काढलेलं आहे. खचल्यामुळे तो परत करतायत रस्ता. त्याच्यामुळे ती बाजू बंद होती. आणि आता इथे डाव्या साईडचं काम रस्ता तर झालेला दिसतोय पण पुढे कदाचित कनेक्टिव्हिटीचा इश्यू असणार आहे. त्याच्यामुळे ती साईड ओपन नाही आहे. आणि डिवायडरला इथे मध्ये माती घालण्याचं काम सुरू झालंय. आणि हा नाणीच्या इथला ब्रिज आला. ब्रिजचं काम आलं. पण मी मगाशी म्हटलं तसं हे काम अजून व्हायचंय पूर्ण. आणि सध्या आपण जुन्या रस्त्यानेच जाणार आहोत. पण त्या ब्रिजपर्यंत निदान हा रस्ता तरी पूर्ण झालाय. ब्रिजचं काम चालू आहे.
उद्या ब्रिजचं काम झालं की आपण असे सरळ पुढे जाणार. हा सध्याचा आपला जुना होता तो रोड, फक्त कंडिशन खूप खराब आहे. तिकडे आता कोण बघणार पण नाही, अर्थात दुरुस्ती करण्याच्या फंदात कोण पडणार पण नाही. नाणीज मठाजवळचा जो पोर्शन आहे तो सगळा भर घालून वर उचलणार आहे, म्हणजे झालंय काम बऱ्यापैकी तिथे. आणि मग तो या पुलाला कनेक्ट होणार आहे पार्ट. त्यामुळे आता आपण जातोय बरेच खालून जातोय असं म्हणायला हरकत नाही. तिथे सावलीत आल्यानंतर एकदम किती गार वाटलं. तेच रस्त्यावरती आता ऊन जाणवतं, म्हणजे गाडीत सुद्धा त्या उन्हाची झळ पोचते. तसं बघायला गेलं तर टेम्परेचर इथे 23च आहे, पण ते ऊन जे आहे त्याची तीव्रता जाणवते. पण इथे झाडांच्या सावलीत आल्यावर लगेच गारवा जाणवतोय. हा जो गावातला गारवा म्हणतो आपण, तो इथे लगेच आपल्याला फील करता येतो, जाणवतो. ह्या नाणीच्या इथल्या मठाच्या इथला ब्रिज, त्याचं काम चालू आहे अजून. कामाला इथे पण जरा गती आहे. माणसं दिसत आहेत, मशिनरी दिसते. हा त्यावेळेचा नाणीचा मोठा टर्न, ऐतिहासिक टर्न म्हणायला हरकत नाही. वास्तविक हा तुला नंतर झालेला रस्ता. त्याच्यात पलीकडे एक छोटासा ब्रिज आहे जुना, तो पूर्वीचा रस्ता. आता तो दिसत नाही, आहे झाडी उगवली सगळी. हा बघा, इथून तो बाहेर पडायचा, अगदी छोटा, म्हणजे एक बस जाईल एवढाच रस्ता होता तो. आणि इथे नाणीज मठाच्या इथलं मात्र हे काम, पलीकडे आता ते भरा वगैरे घालण्याचं काम चालू आहे. पलीकडनं तो रस्ता जायचा आहे, पण जो रस्ता सध्या आपल्याला दिलाय तो मात्र जरा खराब आहे. पावसाळ्यात पण खूप खराब होता, त्या मानानं आता जरा खड्डे भरलेले दिसत आहेत. तात्पुरती एक डागडुजी करून दिलंय, तरी खडबडीत रोडच आहे. आणि मठाच्या तिथनं पुढे गेला तुम्ही, मग मात्र रस्ता चांगला आहे. मोठ्या गाड्या असतात त्यांना तेवढा प्रॉब्लेम नाही येणार. प्रॉब्लेम सगळ्या छोट्या गाड्यांना फेस करायला लागतो. त्याचा वॉलचं काहीतरी काम चालू आहे, तो रस्ता कसा आणणार आहे, भराव घालून काय करणार आहे काय नाही असो. पण ओव्हरऑल सॅटिस्फॅक्टरी कामं चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही. इथे तो ब्रिज येऊन संपणार आहे. इथपर्यंत रस्त्याचं काम व्हायचं आणि आता इथून मात्र पुढे रस्ता व्यवस्थित झालाय. त्यामध्ये अशी जी काही ब्रिजची वगैरे कामं चालू आहेत, त्या काही ठिकाणी ना छोट्या अशा मोऱ्यांची कामं, म्हणजे पाण्याचा सोर्स असतो, म्हणजे पाणी डावीकडनं उजवीकडे जायला वगैरे अशी जी काही मध्ये पाईपलाईन टाकायला लागते,
त्याला मोरी म्हणतात. ती कामं जिथे चालू आहेत तिथे जरा पॅच खराब होते. आता आपल्याला बघता येईल की ह्या तशा टाईपची मोऱ्यांची वगैरे कामं ती झाली आहेत, पूर्ण नाही झाली आहेत. पण मेनली ब्रिजचीच कामं आहेत ती आता थोडी पेंडिंग आहेत. बाकी रस्ता एकदम झकास. हा डावीकडनं पण रस्ता एक करताना दिसतोय बघा, तो सर्व्हिस रोड आहे. ॲम्ब्युलन्स चाललेली आहे, कोणतरी पेशंट असावा, सुखरूप जाऊ देत, लवकर बरा होऊ दे. इथे डिवायडर वगैरे सगळे लावून झाले. फक्त पलीकडची बाजू अजून ओपन नाहीये, एकच साईड ओपन केलेली. 2च लेन चालू आहेत सध्या. इथे मात्र गाव दिसतंय आपल्याला. गावाच्या मधनच रस्ता गेलाय त्याच्यामुळे गाव दिसतंय. हे नाणीच गाव. आता पूर्वी रस्त्यालगत अशी घरं होती तर ते काय आपल्याला कळत पण नाही कुठून कुठे आलो आणि काय केलं. इथे ब्रिजचं काम चालू आहे बघा. एक साईड ओपन केलेली आहे, दुसऱ्या साईडचं काम चालू आहे, डावीकडचं काम चालू आहे. इथे सुद्धा बघा, या मागचे मी जी म्हटली डोंगर पकडून रस्ता निघाला, इथे पण तुम्हाला ते बघायला मिळेल. आपला जुना रस्ता इकडे डाव्या हाताला आहे आतमध्ये. लगेच इकडे हॉटेल पण सुरू झालं, हॉटेल वृंदावन, व्हेज नॉन व्हेज जेवण. पण त्याला इकडची गिरायकं मिळतील का? मिळतील. इथे मध्ये डिवायडर ओपन केलेला आहे. आणि इथे हे जे काय स्ट्रक्चर दिसतंय, माझ्या मते इथला पहिला टोल नाका आहे. अजून केबिन वगैरे काय झालेला दिसत नाहीये, पण ओव्हरऑल ते स्ट्रक्चर जे ते टोलचं आहे. आपला जो नॅशनल हायवे 166 आहे त्याचा रत्नागिरी सोडल्यानंतरचा पहिला टोल बहुतेक इथे आहे. जे आता आपलं अंतर झालं रत्नागिरीपासून 35 किलोमीटर. 35 किलोमीटरला हा पहिला टोल नाका त्यांनी उभा केलाय. आणि बाकी इथे काय गरजच नाही ना या स्ट्रक्चरची, काय माहिती नाही अजून, समजत नाहीये. पण 90 दुसऱ्या गावात येऊन पोहोचलो आपण, करंजारी. पूर्वी नाणीच ते करंजारी सुद्धा असं भरपूर अंतर आपण गेल्यासारखं वाटायचं. पण आता बघा रोड झाल्यामुळे नाणीच पासून करंजारीला कधी आलो ते कळलं पण नाही. पूर्वी वळणाची अशी सगळी ती घाटी वगैरे असे टाईपची हे होती, काय रूट होता, त्याच्यामुळे वेळ लागायचा. त्याच्यात पुन्हा पुढे मोठ्या गाड्या असल्या की सावकाश जायला लागायचं. त्यामुळे आता त्या तुलनेत आता आपण जर इथे बघितलं नवीन रस्ता झाला तर हा एक थोडासा फायदा म्हणायला हरकत नाही. पटकन आपण सरकतो पुढे. इथे डायव्हर्जन दिलंय, म्हणजे डावीकडची बाजू काय केली नाही, पण रस्ता झालेला होता पूर्ण. इथून आता देवळे स्टँड असं म्हटलं होतं, पण कुठे काय मला ते काही दिसलं नाही. शेड बहुतेक उभी करायची असेल अजून. पुढे आता घाटाला सुरुवात होईल. घाटामध्ये काम काय झालं बघा. इथे बघा, हे काहीतरी फोडाफोडी झालेली आहे डाव्या हाताला, त्याच्यामुळे पलीकडची बाजू बंद ठेवली. आणि इथे एक दाबा, हा डाव्या हाताचा रस्ता देवळे फाटा म्हणतात.
ह्या रस्त्याने तुम्हाला देवरुखला जाता येतं. आहे पूर्ण हिरव्या झाडीतनं जाणारा रस्ता, फक्त रस्त्याची कंडिशन माहिती नाही मला. आणि आता इथनं घाटाची सुरुवात झाली. घाटाचं काय काय झालंय बघूया. निदान इथे तरी रस्त्याची कंडिशन ओके दिसते. पलीकडची बाजू पण झालेली आहे. डावी साईड आता आपण जातो तिकडे आहेत. पुढे बघू. थोडा मधला पॅच सोडलेला आहे नेहमीप्रमाणे. मध्ये का असं सोडून द्यायचं काय समजत नाही. आता एक ही साईड पूर्ण करायची, मग तिकडे जायचं. तिकडं लावायची, तिकडे अर्धी तिकडे. हो बघा कसली धूळ सगळी उडवतोय बघा रस्त्यावर. इथे मात्र अजून पुढे डोंगर फोडण्याची कामं चालू आहे. पण जुना रस्ता आता तिकडनं बघा, उजवीकडनं तो वळण वगैरे होतं ते बंद झालंय. इकडचा खडबडीत आहे, पण नवीन झालेल्या रस्त्यावरून आपण जातोय. इथून उजवीकडून तो रस्ता येत होता बाहेर. इथे मात्र हा डोंगर फोडायचा अजून बाकी आहे. तो फुटत नाही तोपर्यंत इकडचं वायडनिंगचं काम होणं शक्य नाही. आता आपण आहे, माणसं दिसत आहेत, मशीन दिसत आहेत, फोडाफोडी चालू आहे. फोडा 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 फोडा. प्रत्यक्षात ह्या रस्त्याची जी मुदत होती ती उलटून गेलेली. आपलं ते वैशिष्ट्य असं म्हणायला हरकत नाही. मुदतीत कुठलंही काम आमच्याकडे होत नाही का केलं जात नाही माहित नाही. रस्त्याची निविदेप्रमाणे जी मुदत आहे ती संपलेली आहे. इथे काचा वर करूनच फिरा, धुरळा भरपूर आहे, कारण ते रस्ता सगळं फोडण्याचं काम चालू आहे आणि धूळ प्रचंड आहे. हे बघा इथे बेकार धूळ आहे, बेकार. काय करतोय, झाडतोय वाटतं ही बाई. काय करणार आहे परमेश्वराला धूळ झाडून. इकडे सुद्धा अजून घाट फोडायचं काम तसंच आहे. वळ्या 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 वळ्यांचा रस्ता लय भारी. चला हा पॅक झाला इथला माझा. कुठपर्यंत मिळतोय चांगला रस्ता ते बघूया. दोन रोड रोलर त्या ट्रकात भरून घेऊन चालले. किया कंपनीची गाडी आहे. ते डाव्या हाताला मात्र आता अजून फक्त एक बेस झालेला आहे करून, वरचं कॉन्क्रीटचं काम नाही झालेलं. पण उजवी बाजू जी आता आपण जातो ती मात्र मस्त झाली, काही प्रश्नच नाही. त्यामुळे फक्त समोरनं ट्रॅफिक आहे एवढाच विषय त्याच्यात. बाकी खडखडाट, धडधडाट, फडफडाट, इथले अनेक ते काय ते नसतील शब्द, ते आता इथे उच्चारावे लागणार नाहीत. वळण मात्र पहिलं होतं तसंच आहे. शेम वळण, फक्त न्यू रोड असं आपण म्हणूया.
हा ट्रकवाला इकडनं असा आलाय, सुसाट का आला, तिकडे डायव्हर्जनच दिलंय आपल्याला. अशा फसव्या गोष्टी असतात ना, काय वेळेला समजत नाही. आणि आता जरा टेम्परेचर वाढू लागले आहे, हळू 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 हळू. इथे ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे पुन्हा डायव्हर्जन आणि जुन्या रस्त्यावर आपण आलो. पण आहे काम, चांगला स्पीड आहे कामाला. इकडे बघा भराव घालून लेवलिंगचं काम चालू झालंय आणि ब्रिजला सुद्धा गर्डरचं काम बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. इथे जर जवळ गेल्यावर आपल्याला समजेल. बऱ्यापैकी काम चालू आहे. माझे आत्ताचे जे व्हिडिओ होणार आहेत त्याच्यात ड्रोन शॉट्स भरपूर असणार आहेत. सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता बघा. आता आपण पुन्हा जुन्या रस्त्याला लागलोय. रस्त्याची कंडिशन चांगली आहे कारण रस्त्याची डागडुजी झालेली दिसते. इथे हा जो डावीकडे रस्ता होतो हा पण तुम्हाला देवरुखला जाता येतो, मोरडे गावात. हा जुना आपला ब्रिज. बाकी ओव्हरऑल सगळा रस्ता चांगला केलाय. पावसात खराब होता पूर्ण. तर हे आता भविष्यात स्किप होणारं दाभोळे गाव. दाभोळ्याची घाटी काम अगदी 80% झालंय म्हणायला हरकत नाही. ब्रिजचं काम सुद्धा फास्ट चालू आहे. कदाचित पुढचा व्हिडिओ आपला असेल त्यावेळेला ब्रिजवरून आपल्याला जायला मिळेल असा माझा अंदाज आहे. पुढे जेव्हा कधी इकडे माझं येणं होईल त्यावेळेला आपण बघू. पण त्यावेळेला बहुतेक ब्रिजचं काम झालेलं असेल असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र रस्ता खराब आहे. इथे तो ब्रिज आता कनेक्ट होणार आहे आपला. हा बघा इथे उजव्या हाताला ब्रिजचं काम चालू आहे. तो आता इथे डायरेक्ट कनेक्ट होईल या ठिकाणी. इथून पुढे रस्त्याचं काम चालू आहे त्यांचं.
आपला पहिला रस्ता बघा, तो उजव्या हाताचा जो डोंगर आहे तिथनं वरनं होता रस्ता. हा मध्ये संपूर्ण खडक आहे तो फोडून झालाय, मधनं आता रस्ता झालेला आहे. बाकी पलीकडच्या साईडचं कॉन्क्रीटचं काम चालू आहे, इकडचं अजून व्हायचंय. ते पूर्ण झालं की इकडच्या कामाला ते हात घालतील. पण हा अजुबा म्हणायला हरकत नाही. बघा, अखंड रॉक आहे, दगड आहे, आणि तसा हा दगड खूप हार्ड आहे फुटायला, पण तो सुद्धा आम्ही फोडून टाकला. संगमेश्वर बेल्ट मध्ये असा डोंगर आहे ना, संपूर्ण डोंगरच्या डोंगर अशा दगडाचा आहे, त्याच्यामुळे वेळ लागतोय तिकडे, पण काम पूर्ण होत नाही लवकर. तर साखरप्याच्या जवळ पण आलोय, तिथे जरा 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 काळजी घ्या आहे, मध्येच काहीतरी खडबडीत करून ठेवलंय. पलीकडची बाजू पण झालेली आहे, पण अजून ती ओपन का नाही केली कळत नाही. एक साईडच ओपन आहे. मागच्या व्हिडिओ सुद्धा आपण बघितलं असेल, एकाच बाजूने ट्रॅफिक होतं, पलीकडची बाजू ओपन नव्हती केलेली. पण एकदम मक्खन सारखा रस्ता आहे, जकास वाटत रायडिंगला. जुने दिवस आठवतात रे बाबा. खाडखाड खाडखाड, धाडधाड धाडधाड, ट्रॅफिक लागलं की रांगच रांग. त्यामुळे हे असे रस्ते बघायला पण छान वाटतात, आणि कामं तशी बघायला गेली तर फास्ट चालू आहेत असं म्हणतोय मी तरी. आपलं मत नक्की नोंदवा. पण हे खरोखर कामाला आहे गती, असं तिथे म्हणायला काही हरकत नाहीये. चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणूया, उगाच काय इकडची म्हणायची पद्धत, उगाच काय. पलीकडची कामं जरा किरकोळ चालू आहेत. इथे काहीतरी मार्किंग बहुतेक असावीत असा अंदाज आहे. मार्किंगसाठी पट्टे मारणं चालू आहे. हे बघा, साखरप्याला आपण आता पोचलो येऊन. हा व्हिडिओ मी इथे साखरप्यात थांबवतो. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मध्ये मध्ये बरेच ड्रोन शॉट्स असणार आहेत, ते मिस होतील नाही तर. आणि कामाची माहिती, अपडेट्स, काय काय ठिकाणी जिथे प्रॉब्लेम आहे किंवा व्यवस्थित झालंय, दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू. फक्त वाईट आहे तेवढंच दाखवायचं असा काय माझा उद्देश नाही. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, दोन्ही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रॉब्लेम कुठे आहेत आणि चांगलं काय काय झालेलं आहे. इथे तो ब्रिज व्हायचा आहे, त्याच्यामुळे आता इकडचा हा जो भाग आहे हा पटकन होण्यातला नाही, कारण इथे भराव वगैरे घालून तो उतरवायला लागणार आहे ब्रिज. त्यामुळे ब्रिजचं काम तिकडे सुरू आहे जोमाने. पावसाळा म्हणून कदाचित कामं थंडावली असण्याची शक्यता आहे, पण पावसात कॉन्क्रीटची वगैरे कामं काही करता येत नाहीत. आणि इथे साखरप्याचं जंक्शन आलं, इथून डावीकडे देवरुख रोड आहे आणि उजवीकडे साखरपा गाव. आता हॉटेल संकेत पलीकडे गेलं, ते काय समजणार नाही, समजतच नाहीये.